नमस्कार विद्यार्थी मित्र हो, श्री वारणा विद्यालय वारणानगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील घटक क्रमांक 11 प्रकाशाचे परावर्तन या पाठाचा अभ्यास करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र हो, स्टँडर्ड 9 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 इन दिस सब्जेक्ट वी लर्न 11 चॅप्टर रिफ्लेक्शन ऑफ लाईट या पाठाचा अभ्यास करणार आहोत। बघा, लाईट इज ॲन एजंट विच गिव्स अस इन्फॉर्मेशन अबाउट विच इज हॅपनिंग इन अवर सराउंडिंग्स. We can enjoy various wonders of nature like the sunrise, sunset, and rainbows only because there is light. It is only because of light that we can see the lush green vegetation, colorful flowers, deep blue skies in the day, star shining in the dark night sky, in the beautiful world around us. We can see the man-made object in our surroundings as well. Light is actually electromagnetic radiation which cause the sensation of vision. बघा, प्रकाश आपल्या सभोवतालच्या घटनांसंबंधी माहिती पुरवणारा संदेशवाहक आहे। केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण सूर्योदय, सूर्यास्त, इंद्रधनुष्य यासारख्या निसर्गातील विविध किमयांचा आनंद घेऊ शकतो। आपण सभोवतालच्या सुंदर विश्वातील हिरवीगार वनसृष्टी, रंगीबेरंगी फुले, दिवसा निळेशार दिसणारे आकाश, रात्रीच्या अंधारात चमचमते तारे, तसेच आपल्या सभोवतालच्या कृत्रिम वस्तू देखील आपण प्रकाशाच्या अस्तित्वामुळे पाहू शकतो। प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत। बघा काय सांगितले, लाईट इज ॲन एजंट विच गिव्स अस इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट इज हॅपनिंग इन अवर सराउंडिंग. काय झालं बा, प्रकाशाच्या आपल्या सभोवतालच्या घटनांसंबंधी आपली माहिती देणारे पुरवणारा काय आहे, संदेशवाहक आहे। बघा काय सांगितले, वी कॅन एन्जॉय व्हेरियस वंडर ऑफ नेचर लाईक द सनराईज, सनसेट अँड रेनबोज ओनली बिकॉज देअर इज लाईट. हे बघा, आपण केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण सूर्योदय, सूर्यास्त, इंद्रधनुष्य यासारख्या निसर्गातील विविध किमयांचा काय करू शकतो, आनंद घेऊ शकतो। मग सनसेट असू दे, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो बघा, सनराईज असू दे, रेनबोज असू दे. सनराईज म्हणजे आपल्याला माहिती आहे सूर्योदय, सनसेट म्हणजे आपल्याला माहिती आहे सूर्यास्त, रेनबोज म्हणजे इंद्रधनुष्य. अशा वेगवेगळ्या ज्या निसर्गामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत हे प्रकाशाच्या साह्यानेच आपण काय करू शकतो, पाहू शकतो। बघा, इट इज ओनली बिकॉज ऑफ लाईट दॅट वी कॅन सी द लुश ग्रीन्स व्हेजिटेशन, कलरफुल फ्लावर्स, डीप ब्ल्यू स्काईज इन द डे, स्टार शायनिंग इन द डार्क नाईट स्काय, इन द ब्युटिफुल वर्ल्ड अराउंड अस. काय सांगितलेलं आहे बघा, की आपल्या सभोवतालच्या सुंदर विश्वातील हिरवीगार वनसृष्टी असू देत, रंगबिरंगी फुले असू देत, दिवसात दिसणारं निळशार आकाश असेल, रात्री अंधारात चमचणारे तारे असेल, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रकाशामुळे अस्तित्वात आलेल्या दिसून येतात. ह्या कशा पद्धतीने अस्तित्वात येतात किंवा हे कशामुळं घडतं, हा प्रकाश आपण जो पाहणार आहे हे कशा पद्धतीने आहे हे आपण ह्या धड्यामध्ये पाहणार आहोत. बघा, लाईट इज ॲक्च्युअल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच कॉज द सेन्सेशन ऑफ विजन. काय सांगितलेलं आहे बघा, की प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला ह्या विविध वस्तू स्पष्टपणे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करतात, डोळ्यांना दिसतात. लाईट रिफ्लेक्ट्स differently from the various surfaces around us. We have already learned that the reflection from smooth flat surface is regular reflection, while surfaces reflect light irregularly. बघा, आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध प्रकारच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे होणारे परावर्तन हे भिन्न असते. गुळगुळीत
अशा सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन होते, तर खरबडीत अशा पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते. याविषयी आपण माहिती घेतली आहे. बघा काय सांगितले, लाईट रिफ्लेक्ट्स डिफरंटली फ्रॉम द व्हेरियस सर्फेसेस अराउंड अस. बघा काय सांगितलेलं, आपल्या सभोवतालची वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पृष्ठभाग असलेले दिसून येतात आणि त्याच्यावरून प्रकाशाचं होणारे काय होतं, परावर्तन जे होत असतं, म्हणजेच काय रिफ्लेक्शन जे होत असते, हे काय असतं, डिफरंट असतं, भिन्न असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे काय सांगितलं बघा, वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट द रिफ्लेक्शन from smooth flat surfaces is regular reflection while rough surfaces reflect light irregular. काय सांगितलेलं बघा की आपण मागील इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत की गुळगुळीत अशा सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन झालेलं दिसून येतं, नियमित रिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं. तर तुम्हाला माहिती आहे की रफ सरफेसवरून रिफ्लेक्शन मात्र काय होतं, इरेग्युलरली म्हणजेच अनियमित झालेले दिसून येते. मिरर अँड टाईप ऑफ मिरर. बघा, वी नीड पॉलिश्ड सरफेसेस फॉर रिफ्लेक्टिंग लाईट. दिस इज बिकॉज पॉलिश्ड surfaces absorb less light and so maximum light gets reflected. In scientific language, a surface which reflects light and creates clear images is called a mirror. A mirror is a reflecting surface. We use various type of mirrors in our daily life. Mirror are of two types, plane mirror and spherical mirror. आरसा व आरशाचे प्रकार. प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते, कारण चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो व त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन होते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात. आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या आरशाचा वापर करतो. आरशाचे सपाट व वक्रगोलाकार असे दोन प्रकार आहेत. बघा, वी नीड पॉलिश सरफेस फॉर रिफ्लेक्टिंग लाईट. काय सांगले बघा आपल्याला की प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची काय असते, आवश्यकता असते. काय सांगितलं आहे, पॉलिश सरफेस फॉर रिफ्लेक्टिंग लाईट. दिस इज बिकॉज पॉलिश सरफेस ॲब्सॉर्ब लेस लाईट अँड सो मॅक्झिमम लाईट गेट रिफ्लेक्टेड. काय सांगितलेलं बघा, पॉलिश सरफेस जो असतो, चकाकणारा जो पृष्ठभाग असतो, हा प्रकाश कमी शोषून घेतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचं तुम्हाला परावर्तन झालेलं दिसून येतं. पुढे बघा काय सांगितलेलं आहे की in scientific language, a surface which reflected light and creates clear image is called mirror. काय सांगितलं बघा, विज्ञानाच्या भाषेमध्ये आपल्याला असं सांगितलं की जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्यालाच आरसा असं म्हटलेलं आहे, मिरर असं म्हटलेलं आहे. आपण घरातले आरसे बघितलेले, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपली क्लिअर इमेज तुम्हाला तयार झालेली दिसून येते. अ मिरर इज रिफ्लेक्टिंग सरफेस, म्हणजेच काय, आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग असलेला आपल्याला दिसून येतं. पुढे बघा, वी यूज व्हेरियस टाईप ऑफ मिरर्स इन अवर डेली लाईफ. बघा, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरसे बघितलेले आहेत. मिरर्स आर ऑफ टू टाईप्स, प्लेन मिरर अँड स्पेरिकल मिरर. बघा, आरशाचे दोन प्रकार आहेत, सपाट व गोलाकार असे दोन प्रकार आपल्याला असलेले दिसून येतात. बघा, उर्वरित भाग आपण काय करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आज शिकलेला जो भाग आहे याचे तुम्हाला काय करायचं आहे, योग्य पद्धतीने वाचन करायचे आहे. धन्यवाद.